आणि त्याचं एकच एम आहे, लोकांचा जीव वाचवणे, रोड सेफ्टी. ते सायन्स पाळा, रेग्युलेशन्स पाळा, ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी होते आणि झालेले आहेत. सायरस मिस्त्री असतील, सायरस मिस्त्री 45,000 कोटींचे मालक, अरे बाप, यांना हे पण कळलं नाही की आपला जीव गेला. रूल्स रेग्युलेशन हे जेव्हापर्यंत आपल्या रक्तामध्ये येत नाही, येईल कधी येईल, सुरुवातीला आपण दंड करू, पोलिसांच्या भीतीने हेल्मेट घालतात, पण जेव्हा ही जनजागृती होईल की पोलिसांसाठी नाही, माझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. अर्थात मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत रस्ते अपघातांबद्दल, रस्त्यावरील सुरक्षेबद्दल. आणि यासाठीच आज आपल्यासोबत आहेत RTO विभागाचे अधिकारी सन्माननीय भूषण राऊत सर. खरं तर राऊत सरांचा प्रवास हा अत्यंत थक्क करणारा आहे. साधारण ग्रामीण भागातून आलेला हा मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करतो, इंजिनिअरिंग पूर्ण करतो, ST महामंडळामध्ये नोकरीला लागतो, त्यानंतर मंत्रालयापर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर MPSC पास करत RTO या विभागामध्ये ऑफिसर म्हणून हे जॉईन होतात. यानंतरही हे शांत बसत नाही, तर रस्ते सुरक्षाबद्दल वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवणे, समाजामध्ये जनजागृती करणे, विविध पुस्तकं लिहिणे, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. आणि आज हे आपल्यासोबत आहेत कारण आपण आत्ता सध्या जानेवारी महिन्यामध्ये आहोत आणि जानेवारी महिना हा पूर्ण रस्ते सुरक्षा अभियान म्हणून राबवला जातो. केअर परवा या नावाने आपण सध्या रस्ते सुरक्षाबद्दल अभियान राबवत आहात सर, आणि आम्हाला खूप आनंद आहे की आज आपण आमच्यासोबत आलात. तर आपण सुरुवात करूया काही प्रश्नांसोबत. खरं तर रस्ते सुरक्षा आपण जर म्हटलं तर आपल्याला आठवतात, आपण ज्या जिल्ह्यातून येतात, गोपीनाथ मुंडे साहेब. खरं तर मुंडे साहेब यांच्या 2014च्या जाण्याने आपल्या महाराष्ट्रातील जे ग्रामीण विकास जो होणार होता, त्याचं जे व्हिजन असणारं जे व्यक्तिमत्व होतं, ते एका अपघातामुळे आपल्यापासून हिरावलं गेलं. त्यानंतर आपण बरेच प्रकरणं बघतो. सायरस मिस्त्री असतील, इतका मोठा व्यक्ती आणि जगातल्या सगळ्यात सेफेस्ट कारमधून प्रवास करणारा व्यक्ती, परंतु रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन होतं. रिषभ पंत सारखा म्हणजे नौका खेळाडू, खरं तर त्याच्या असण्याने ग्राउंडवरती भली मोठी एनर्जी असायची, त्याचे टॉन्ट वगैरे बरेच फेमस आहे, त्याचं वेगवेगळं बोलणं, त्याला सुद्धा या अपघातातून जावं लागलं आणि त्याचं क्रिकेट बराच काळ दुरावलं. तर अशा प्रकारे रस्ते अपघात होत्याचं नव्हतं करणारे आहेत आणि त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे अशी मी नक्की तुम्हाला विनंती करेल. आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया सर. खरं तर आपण आता सध्या RTO विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहात. रोड सेफ्टीमध्ये RTOचा रोल काय आहे नेमका? सर्वप्रथम धन्यवाद की या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आणि रोड सेफ्टीसारखा गहन विषय तुम्ही चर्चेला घेताय, पॉडकास्टमध्ये घेताय. साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये ऑल ओव्हर इंडिया मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज तर्फे, पूर्ण RTO डिपार्टमेंट जनजागृती सप्ताह, रस्ते सुरक्षा सप्ताह किंवा अभियान आम्ही राबवतो. तर यावेळेस ते अभियान आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारी असं पूर्ण महिनाभर आहे. या महिन्याअंतर्गत शाळा, कॉलेज, युट्यूब चॅनल्स किंवा काही रोड प्लेज, रॅलीज, बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो. आता मेन आपला टार्गेट किंवा एम यामागे आहे रस्ते सुरक्षित, रोड सेफ्टी. आता यात RTOचा रोल काय? तर सर्वात पहिल्यांदा असं होतं की RTO म्हणजे काय, की साधारणतः लोकांचा गैरसमज असा आहे की पांढऱ्या कपड्यावाला तो RTO. ऍक्च्युअली तसं नाही आहे. RTO विभाग हा वेगळा आहे, पोलीस विभाग हा वेगळा आहे, मंत्री पण RTOचे वेगळे, परिवहन मंत्री जे माननीय श्री प्रताप सरनाईक जे आहेत, आणि पोलीस म्हणजे गृहमंत्री जे माननीय देवेंद्र फडणवीस जे आहेत. आणि RTO म्हणजे लायसन्सिंग, तुम्हाला जे लायसन्स दिलं जातं किंवा तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन केलं जातं, ते काम RTO केलं जातं. पांढऱ्या ड्रेस आणि खाकी पॅन्ट हे ट्रॅफिक पोलीस असतात. त्यांचं काम ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं. राईट. परंतु कसं झालं की जेव्हा भारतात गाड्यांची संख्या वाढू लागली, तर ट्रॅफिक नियोजन करता करता काही सिग्नल जम्पिंग होऊ लागल्या, विदाऊट सीट बेल्ट, विदाऊट हेल्मेट असे केसेस होऊ लागले. मग ते गुन्हे ट्रॅफिक पोलीस करू लागले आणि मग जनता साहजिकच प्रश्न विचारायची, हा कसला दंड आहे? तर तिकडून उत्तर यायचं, RTOचा दंड आहे. मग साधारण समज
सामान्य माणसापासून ते उच्च शिक्षितापर्यंत हाच गैरसमज आहे की तोच आरटीओ. अच्छा. हा दंड कसला आहे? आरटीओचा दंड आहे म्हणजे त्यांचं नाव आरटीओ पडलं. राईट. परंतु आरटीओ डिपार्टमेंटची स्थापना 1940 झालेली. त्याचं मेन एम आहे रोड सेफ्टी. क्या बात आहे. मेन आमचं एकूणच पांढरे कपडे घालणारे जे लोक आपल्याला दिसतात, जे ट्रॅफिकचं नियमन करत असतात, ते पोलीस दलातील असतात. त्यांचा आणि आरटीओचा रोल नाही आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना की आरटीओने पकडलं, आरटीओचा दंड आहे, तर ते पोलीस विभाग वेगळा आहे आणि आरटीओचं काम वेगळं आहे. अर्थात खूप मोठा गैरसमज लोकांचा आहे याबद्दल. आणि आरटीओचं मेन काम, आमचं डिपार्टमेंट स्थापनापासून ते आज ताब्यात, आमचं मेन काम आहे लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन आहेच आहे. परंतु रस्त्यावरती लोकांचं आपण बातमी, आता तुम्ही जे सांगितलं, गोपीनाथ मुंडे असतील, सायरस मिस्त्री असतील, सायरस मिस्त्री 45,000 कोटींचे मालक, अरे बाप, यांना हे पण कळलं नाही की आपला जीव गेला म्हणून. आता त्याची थोडीशी कहाणी सांगायची म्हणजे मर्सिडीज सारखी सेफेस्ट कार इन द वर्ल्ड, ती गाडीमध्ये असताना त्यांचा ऍक्सिडेंट झालेला. पुढच्या त्या गाडीमध्ये 4 लोक बसलेले होते. गाडी चालवणारे, त्यांच्या साईडला एक आणि मागे 2. पुढच्या गाडीचा इतका जबरदस्त क्रॅश झालेला, आपण सर्वांनी व्हिडिओ चित्र टीव्ही मध्ये बघितलं. अर्थात पुढचे 2 वाचले. बिलकुल. कारण दे वर वेअरिंग सीट बेल्ट. राईट. मग तो इम्पॅक्ट आला नाही. आणि मागच्या दोघांना सीट बेल्ट घातलेलं नाही. मग शासनाने काय केलं, आता आपण मागच्यांना पण सीट बेल्ट कंपल्सरी करूयात. बिलकुल. जसं आपण हेल्मेट बद्दल बोललो, हेल्मेटमध्ये काय होतंय की पोलिसांच्या भीतीनं, आरटीओच्या भीतीनं, कायद्याच्या भीतीनं, केस होईल या भीतीनं लोक हेल्मेट घालतात. बरोबर. किंवा काही लोक असे हातात घालून हेल्मेट असतं आणि समोर दिसला कोणी की हेल्मेट घालतात. बरोबर बरोबर. परंतु एक सामान्य दर्शनी विचार आपण केला की 20 वर्षापूर्वी आपल्याकडे रस्ते हे मातीचे होते. बिलकुल. पडलं तर फक्त खर्चटायचं. त्यानंतर डांबरी रोड आले, पडलं तर थोडंसं लागायचं. आज सिमेंटचं रोड आहे. अर्थात. एक 10 फूट हाईटवरून तुम्ही नारळ जरी सोडलं तर ते फुटतं. ही कवटी म्हणजे फक्त नारळ आहे. पोलिसांच्या भीतीनं, आरटीओच्या भीतीनं, केसेसच्या भीतीनं हेल्मेट घालू नये. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घाला. हे जे तुम्ही म्हणले आरटीओचा रोल काय, तर आमच्या आरटीओचा रोल हा की लोकांना सीट बेल्ट, हेल्मेट, सिग्नल जम्पिंग, ओव्हर स्पीडिंग ह्याचं महत्त्व समजून सांगणे. त्यासाठी हा रस्ते सुरक्षता अभियान जे आम्ही महिनाभर राबवतो. बढिया. तुम्ही जे हेल्मेट बद्दल सांगितलं त्याबद्दल एक छत्रपती संभाजीनगर मधलीच एक केस होती सर. साधारणतः 7-8 वर्षांपूर्वीची ती केस असेल. दोघं नवरा बायको गाडीवरून चाललेले होते आणि त्यावेळेस या शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आलेली होती. तर बायकोच्या हातामध्ये हेल्मेट होतं आणि नवरा गाडी चालवत होता. समोर पोलीस दिसले म्हणून तो तिला म्हणाला की लवकर हेल्मेट घाल. चुकून ते हेल्मेट उलटं घातलं गेलं, दोघांचा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे सर. म्हणजे हे या छत्रपती संभाजीनगरमधली केस मी तुम्हाला या संदर्भाने सांगतोय. अर्थात आपण जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की हेल्मेट किंवा सीट बेल्ट या जर गोष्टी असतील तर त्या आपल्या सुरक्षेसाठी आहे. शासनाला दंड कुठून तरी पैसे कमी पडताय आणि आपल्याकडून वसूल करायचे म्हणून ते नाही आहे. सीट बेल्टची तुम्हाला गंमत सांगतो, बऱ्याचदा त्याच्या त्या कीज आता लोक शोधत असतात. म्हणजे सीट बेल्ट लावायचं नाही आहे, त्याची की लावून ठेवायची आहे. कारण आता नवीन गाड्या ज्या काही आहेत त्या वॉर्न करत असतात सीट बेल्टसाठी. अर्थात आपला भारत आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होत असतात. माझा पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की भारतामध्ये साधारणतः रस्ते अपघातांची एक ढोबळ आकडेवारी नेमकी काय आहे की साधारणतः दर दिवशी किंवा वर्षाला किती आपल्याकडे ॲक्सिडेंट्स होत असतील भारतात? मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज म्हणजे मॉर्थ म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ते दरवर्षी हा डाटा प्रसिद्ध करते. मॉर्थच्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तो पाहता येईल. त्या आकडेवारीनुसार 2022-23ची आकडेवारी पब्लिश झालेली आहे, या वर्षीची नाहीये. ती आकडेवारी जर आपण गृहीत धरली तर दर वर्षाला पोलीस डिपार्टमेंटला रजिस्टर्ड झालेले 4,61,00,000 अपघात आहेत. अरे बापरे. आणि त्या अपघातामध्ये 1,68,000 लोकांनी आपले जीव गमावलेत. बापरे. आणि शॉकिंग गोष्ट अशी आहे की 18 ते 40 कमवतो वय, न जाण्याचं न मरण्याचं वय 18 ते 40 हे प्रमाण जवळपास मोर दॅन 60% आहे. बापरे. म्हणजे त्या 1,68,000 60% अधिक लोक हे कमवत्या वयात जाणारे आहेत. कमी वयातले ज्यांचे जाणं नाही. 22 वर्षाचा मुलगा जाणं म्हणजे त्याच्या आई वडील काका मामांना आयुष्यभर अन्न कडू लागणं आहे. राईट. पण ह्याचे कारण काय आहेत? मेन बेसिक कारण 4 आहेत. ओव्हर स्पीडिंग, बिलकुल, ड्रंक अँड ड्राईव्ह, राईट, ट्रॅफिकचे नियम न पाळणे
बिलकुल. हे त्याचे मेन बेसिक कारण आहेत. आता एक साधं आपण उदाहरण घेतलं, की रस्त्याची आकडेवारी इतकी प्रचंड भयानक आहे की तरुण वयात मुलं जाणं, परंतु आपण एन्जॉय काय करतोय. तुम्हाला जर मी सांगितलं की 25व्या मजल्यावरती जा आणि वरतून खाली बघा, तुम्हाला गरगरायला होतं. बिलकुल. परंतु तुम्हाला मी म्हटलं कार घ्या आणि 100 स्पीडनं पळवा, तुम्ही एन्जॉय करायला लागता. येस. स्पीडला घाबरणार नको नाही. गाडीचा मोशन सिकनेस आहे की एखाद्या लेडीजला उलट्या होतील, परंतु तो प्रकार वगळला, मोशन सिकनेस वगळला, तर मानवी टेंडन्सी अशी झालेली आहे, वी एन्जॉय द स्पीड. राईट. जसं जसा वयाचा पोक्तपणा वाढतो की आपण काळजीपोटी की स्पीड कमी करतो, परंतु 20 ते 30च्या वयात मुलांना, शाळकरी मुलांना, कॉलेजच्या मुलांना किंवा लहान मुले, पप्पा बघा हे करतात कारण ते एन्जॉय करतात. परंतु मध्ये काही आलं तर आपलं काय होईल हे विचार करण्यासाठी काही लोक जगात नसतात. बरोबर. 120च्या स्पीडनं तुम्ही जाता आणि काहीतरी एक कुत्रा, मांजर, समोरची गाडी जरी आली तर सांगायला नसतात, पण तुमच्या आईवडिलाला हे दुःख आयुष्यभर पेलावं लागतं. बिलकुल बिलकुल बिलकुल. अर्थात रस्ते अपघातांमध्ये फार आप्तस्वकीय प्रत्येकाने कोणी ना कोणी गमावलेलं आपल्या माहितीत असतंच. कुणाचे काका असतील, मामा असतील, माते असतील, मावशी असतील. बऱ्याचदा आपण हे सगळं बघत असतो. आम्ही एक रोड ॲक्सिडेंट बघितलेला होता, ज्याच्यामध्ये खरं तर आम्ही रात्रीचा प्रवास चालू होता, शिर्डीच्या दिशेने जात होतो. एक महिला गाडीवरून पडून पाठीमागचा ट्रक त्यांच्या मानेवरून गेलेला होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही ती बातमी म्हणून जेव्हा पेपरमध्ये वाचली, एक सामान्य व्यक्ती म्हणून, तर त्या एक शिक्षिका होत्या आणि अत्यंत आदर्श शिक्षिका असलेल्या, त्यांना कित्येक पुरस्कार मिळालेले. खरं तर त्यांचा जो मृत्यू आहे, एक व्यक्ती म्हणून ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे, परंतु एक शिक्षक म्हणून त्यांनी कदाचित त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कित्येक विद्यार्थी घडवलेले असतात. त्यामुळे एक अपघातामध्ये आपला नातेवाईक जाणं हे तर आहेच, परंतु त्याच्यासोबत आपले कितीतरी मानवी मूल्यसुद्धा आपल्याला हरवावे लागतात. अर्थात हे जे अपघात होतात सर, याच्यामध्ये बरेच अपघात हे शहरी भागातील असतात, काही अपघात हे ग्रामीण भागातील होतात. नेमका शहरी भागातील अपघात आणि ग्रामीण भागातील अपघातांमधील काही फरक आहे का? फरक म्हणण्यापेक्षा पूर्वी कसं आता कनेक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे. ग्रामीण भाग शहरी भाग असा तुलना आपण केला, समजा आता मुंबई ते नागपूर समृद्धी हायवे बांधलेला आहे. हो हो. तो 2 मेट्रो सिटीजला जोडतोय शहरी भागांना, पण जातोय ग्रामीण भागातून. आता आपण पर्सेंटेज वाईज बघितलं तर जे काही आपले रस्त्यांचे आपण वर्गीकरण करतो, एक्सप्रेस हायवेज, मुंबई पुणे समृद्धी हायवे वगैरे, दिल्ली मुंबई वगैरे. नंबर 2 नॅशनल हायवेज, राईट, 211 धुळे सोलापूर वगैरे. नंबर 3 स्टेट हायवेज, बीड परळी औरंगाबाद वगैरे. आणि नंबर 4 इतर रोड्स छोटे. बरोबर. आता ह्यात तर आपण प्रमाण बघितलं, एक्सप्रेस हायवे आणि नॅशनल हायवेमध्ये ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण 53% आहे. म्हणजे 30 ते 32% प्रमाण एक्सप्रेस हायवेवरती आहे, कारण तिथं स्पीड लोकांची वाढलेली आहे, स्पीड जास्त आहे, टायर फुटलेले आहे, झोप लागणे आहे. आणि जास्तीत जास्त ऍक्सिडेंट हे रात्री होतात, पहाटेच्या वेळी होतात. हो हो हो. दिवसांचा ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी आहे, रात्रीचं जास्त आहे. फॅटल डेथ जास्त आहेत. दिवसा ऍक्सिडेंट झाला तर ठीक आहे, मी ओव्हर स्पीड केलेला असेल, तुम्ही कंट्रोलमध्ये असता, किंवा मी एनिहाव कंट्रोल करून प्राण वाचवण्यापर्यंत. परंतु पहाटेच्या वेळी किंवा दारूच्या अंमलाखाली, नशेच्या अंमलाखाली काही लोक गांजा ओढून करतात, जास्त वाढतात प्रमाण. म्हणजे जवळपास 52 ते 53% एक्सप्रेसवेज आणि नॅशनल हायवेवरती आहेत. आणि स्टेट नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे वरती ऍक्सिडेंटचं प्रमाण हे जास्त आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण ओव्हर स्पीड आणि नशा किंवा पहाटेच्या काळामध्ये. आपणही बऱ्याचदा समृद्धीवरचे आपण काही ॲक्सिडेंट्स वाचलेलेच आहेत, ऐकलेलेही असतील. अर्थात हे सगळे अपघात आपल्या आजूबाजूला होतात. अपघात झाल्यानंतर हळहळ व्यक्त केल्या जाते, तात्पुरते काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. माझा पुढचा प्रश्न हा आहे की हे जे रस्ते अपघात आहेत, याच्याबद्दल आपण जी जनजागृती करतो, या जनजागृतीचा कितपत इफेक्ट आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये दिसतो? म्हणजे काही आहे का जनजागृती करून लोकांमध्ये खरंच काही परिणाम होतोय का? याचा परिणाम आहे. आता थोडक्यात समजा, आपण पहिली रिॲक्शन काय असते, माझी चूक नाहीये, समोरच्याचे. शासन काय करतं, बरोबर, पोलीसवाले काय करतात, आरटीओ काय करतात, रस्ता चुकीचा बांधला, हे काय करतंय. आता थोडं रिव्हर्स जा,
की जन्माला येण्याच्या अगोदरपासून शासन काय करतं, तर जन्माला येण्याच्या अगोदरपासून फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वाटण्यापासून ते माणूस मेल्यानंतर स्मशानातील त्याचा अंत्यविधीपर्यंत असा एकही आपल्या आयुष्यातला पाठ सांगा ज्या ठिकाणी शासनानं आपल्यावरती खर्च केलेला नाही किंवा ज्यासाठी शासनाची योजना नाही. बिलकुल बिलकुल. प्रत्येक आहे. आता रोड ऍक्सिडेंटचं घ्या. महाराष्ट्रामधला असा मला एक रोड दाखवा ज्या रोडवरती शासनानं तुमच्यासाठी खर्च केलेला नाही. रस्ता बांधणे हा खर्च मी म्हणत नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, डिवायडर बांधलेले आहेत, पांढरे पट्टे लावलेले आहेत, पिवळे पट्टे लावलेले आहेत, स्पीड ब्रेकर आहेत, झेब्रा क्रॉसिंग आहे, सायन्स आहेत. आणि आपण एवढा बारीक विचार केलेला आहे की बरेचसे लोक आपले निरक्षर आहेत. आपले सर्व रोड सायन्स हे चिन्हांच्या स्वरूपात की नो पार्किंग लिहिलेलं आपण त्याला गोल करून हे पण केलेलं आहे. स्पीडिंग, ओव्हर स्पीडिंग, इथं 60ची स्पीड आहे, किंवा इथे डोंगर आहे, डोंगराचं चिन्ह आहे, किंवा इथे काम चालू आहे, किंवा हे अपघात प्रवण क्षेत्र आहे, गाडी हळू चालवा, उजवीकडे वळण आहे, डावीकडे वळण आहे, निसरडा रस्ता आहे. तुम्ही असा एक रोड दाखवा. रोड सायन्स आहे. मी काय म्हणतो की जर तुम्ही काहीच करू नका, फक्त हे दिलेले सायन्स पाळले ना तर 90% ऍक्सिडेंट होणार नाहीत. की या ठिकाणी हॉस्पिटल आहे, हॉर्न वाजवू नका, हॉर्न काढून क्रॉसचं चिन्ह असतं, बिलकुल ते पाळा. इथे चढण आहे, इथे उतरण आहे, उतारावरती न्यूट्रल करू नका लिहिलेलं असतं, करू नका. या ठिकाणी 60ची स्पीड ठेवा. या ठिकाणी आता काही ठिकाणी पुणे मुंबई हायवेवरती 30ची स्पीड दिलेली आहे घाटामध्ये, आणि त्या ठिकाणी बरेचसे ऍक्सिडेंट होतात. मग आम्ही काय करतो, त्या ठिकाणी ओव्हर स्पीडच्या केस करतो. त्या ठिकाणी तुम्ही येऊन काय म्हणता, उतारावरती 30 स्पीड का ठेवली आहे? ते काय दंड गोळा करण्यासाठी नाहीये, बरोबर, तुमचा जीव वाचण्यासाठी. कारण अनुभव तिथला असा सांगतो की या ठिकाणी ओव्हर स्पीडिंगमुळे किंवा उतार असल्यामुळे गाड्यांचं लोक काय करतात, गाडी न्यूट्रल करतात. न्यूट्रल करणं अयोग्य आहे, कारण गाडी कंट्रोल होत नाही. गाडी गिअरमध्येच ठेवावी, दुसऱ्या तिसऱ्या गिअरमध्ये ठेवावी आणि यावं. आणि त्या ठिकाणचा अनुभव पाहता, मागच्या 10 वर्षाचा अनुभव बघितला तर त्या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट झालेले असतात. त्यामुळे ती स्पीड लिमिट ठेवलेली आहे. शासन कोणताही निर्णय घेताना समजा GR काढायचा असेल तर कॉमा फुल स्टॉपचा पण विचार करते. हे जे काय रोड साईन बनवलेले आहेत, हे काय स्पीड लिमिट ठेवलेले आहेत, हे काय दंड ठेवलेले आहेत, हे खूप तज्ज्ञ लोकांनी मिळून ठरवलेल्या गोष्टी आहेत. आणि त्याचं एकच एम आहे, लोकांचा जीव वाचवणे, रोड सेफ्टी. ते सायन्स पाळा, रेग्युलेशन्स पाळा, ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप कमी होते आणि झालेले आहेत. बिलकुल. पुणे मुंबई हायवेवरती तुम्ही बघत असाल, मागील 1 वर्ष 2 वर्षापूर्वी आम्ही एक ड्राईव्ह सुरू केला की त्या ठिकाणी ओव्हर स्पीडिंग, लेन कटिंग, चुकीच्या साईडनं ओव्हरटेक करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट नाही लावले, असे आम्ही प्रत्येक 10-10 किलोमीटरला आमचे RTOचे स्क्वॉड उभा करून आम्ही चेकिंग केले. जवळपास 5,000 ते 10,000 केसेस आम्ही केल्या. अरे बापरे. पण आम्ही असलो की शिस्त लागायची, आम्ही नसलो की ते परत पहिल्या मार्गावर. मग शासनाने काय केलं, मागील वर्षी 340 कोटी रुपये खर्च करून ITMS नावाची यंत्रणा बसवले. 5-5 किलोमीटरला कॅमेरे बसवले. आता ते कॅमेरे कोणताही मानवी इंटरफरन्स त्यात नाहीये. ते कॅमेरे 17 प्रकारचे गुन्हे पकडतात. अरे बापरे, मी आता बोललेलो, क्या बात आहे. आणि त्याच्यावरती केसेस होतात. मग ते केसेस ऑटोमॅटिक आता तुमच्याकडं मोबाईलवर मेसेज येतो, तुम्ही हा गुन्हा केलाय, 4,000 रुपये भरा, 2,000 रुपये भरा. मालकालाही मेसेज जाऊ लागले आणि चालकालाही. सुरुवातीला मालकांनी पैसे भरले की चालकानं रॉंग साईडनं ओव्हरटेक केलं, चालक मोबाईलवर बोलत होता, ओव्हर स्पीड केला. परंतु जेव्हा हे कॅमेरा आहे, नो एक्सक्यूज, कॅमेरा थकत नाही, टेक्नॉलॉजी आहे, थकत नाही. किमान रोज 5,000 केसेस होऊ लागल्या. अरे बापरे. आणि मग आता तुम्ही पुणे मुंबई हायवेला जा, आणि पूर्वी आपल्या सर्वांची एकच रोड होती की पुणे मुंबईला जाताना ट्रकवाले पहिल्या लेनला येऊन 3 लेनला ट्रकवाले चालतात. रोड नियमानुसार शेवटची लेन ट्रकवाल्यांसाठी, हेवीवाल्यांसाठी, मधली लेन कारसाठी आणि फर्स्ट लेन ओव्हरटेकसाठी. परंतु पुणे मुंबईत व्हायचं काय, 3 लेन हेवीवाले वापरून घ्यायचे आणि मग ट्रॅफिक जाम व्हायचे. आता हे दंड पडू लागले. आता पुणे मुंबईला जा, तुम्हाला मुंग्यांच्या लाईन प्रमाणे ट्रकवाले 3ऱ्या लेनला दिसतील. ओव्हरटेक करायला 2ऱ्या लेनला येतात, फर्स्ट लेनला तुम्हाला दिसत नाही. दिसत. मी मागील आठवड्यात जेव्हा पुणे मुंबई प्रवास केला,
फक्त एक बसवाला मला त्या रोडने दिसला आणि पुन्हा ऑफिसला येऊन मी चौकशी केली, त्या बसलाही रॉंग लेनची केस पडलेली होती. क्या बात आहे. आता पुढच्या वेळेस तोही पडणार नाही. बढिया. शासन हे सर्व करते. आता हे वाहतूक नियम पाळण्यासाठी आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या तर आहेच, परंतु अजून असे काही वेज तुम्हाला तुमच्या आयडियामध्ये आहे का की आपण अजून कसं त्यांना नियम पाळण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो? आता ही छोटीशी प्रोसेस नाही आहे की समजा माझे आजोबा अशिक्षित होते, माझे वडील 10वी शिकले, मी इंजिनियर झालो पण मेट्रोमध्ये राहिलो नाही. जर मी घरात बसलेलो आहे तर माझे आजोबा अंगणात थुंकायचे. हा त्यांच्यासाठी चूक नव्हती, बरोबर, हा काही गुन्हा नव्हता, काहीच नव्हतं. माझ्या वडिलांना कळलं की अंगणात नाही थुकायचंय, बाहेर जाऊन थुकायचंय, पण ती पण चूक होती जी मला इंजिनिअरिंगला आल्यानंतर कळली, वयाच्या 22व्या वर्षी कळली. पण आज माझा मुलगा जेव्हा KG ला जातो, 2.5 वर्षाच्या मुलाला कळतं की थुंकायचं कुठंच नसतं, बरोबर, त्यासाठी वॉशरूम आहे. आज जर मी बाहेर गेलो, माझे वडील बाहेर गेले तर काही बिस्किट वगैरे खाल्ले तर बाजूलाच कचरा टाकतील, बरोबर, मी टाकणार नाही, मी डस्टबिन बघेल. चुकून कंटाळाला टाकलं तर माझा मुलगा लगेच मला म्हणेल पप्पा बॅड मॅनर्स, राईट. कारण हे काय सांगतोय मी, 4 पिढ्या आहेत. ट्रॅफिक रूल्स रेग्युलेशन हे जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये येत नाही, येईल कधी येईल, सुरुवातीला आपण दंड करू, पोलिसांच्या भीतीने हेल्मेट घालतात, पण जेव्हा ही जनजागृती होईल की पोलिसांसाठी नाही माझ्यासाठी, राईट, की हे अभियान जे आम्ही राबवतोय की त्यासाठी. आता सपोज करा माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, ती प्रत्यक्षात आणणं अवघड आहे, की समजा ज्या ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले त्या ठिकाणी ज्या माणसाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आफ्टर ऍक्सिडेंटचा जो फोटो असतो त्याच चौकात लावला की ह्या कारणासाठी किंवा विदाऊट हेल्मेट चालवल्यामुळे हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि 23 वर्षाचा तरुणी यांनी जीव गमावलेला आहे. हे करूनही काही लोक हेल्मेट घालणार नाहीत. मग यासाठी जोपर्यंत हे सांगत राहावं लागणार. आम्ही हे दरवर्षी करतो. हे 26वं रस्ता सुरक्षा अभियान आहे, म्हणजे दरवर्षी आम्ही करतो. हे शाळेतही शिकवलं गेलं पाहिजे की मुलांना पप्पांना सांगितलं पप्पा हेल्मेट घाला, तुम्ही लहान भावाला सांगितलं पाहिजे, बहिणीला सांगितलं पाहिजे सीट बेल्ट हेल्मेट. तुम्हाला आरटीओचे अधिकारी किंवा पोलीसचे अधिकारी बघा सीट बेल्ट घालून असतात. लोक सांगे ब्रह्मज्ञान असंही व्हायला नको, कारण ते आम्ही बघतोय, आम्ही डोळ्याने बघतोय ह्याचा बॅड इफेक्ट काय. आता एक थोडासा गैरसमज लोकांचा अजून एक आहे की सीट बेल्ट का कंपल्सरी. तर पूर्वी जेव्हा वाहन इंडस्ट्री हळूहळू वाढू लागली, ऍक्सिडेंट होऊ लागले, मग सुरुवातीला गाडीमध्ये एअरबॅग झाल्या, बरोबर, त्यावेळेस सीट बेल्ट कंपल्सरी नव्हते. परंतु झालो का, एअरबॅग म्हणजे एक बबल गम टाईप आहे, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा तो बबलचा इथं इम्पॅक्ट व्हायचा, सफोकेशनने जीव जाऊ लागले. अच्छा, म्हणजे ते दुहेरी कारण आहे. बरं, विदाऊट सीट बेल्ट एअरबॅग ओपन होत नाहीत. का होत नाही तर त्याचं हे कारण आहे की इम्पॅक्टमुळे जेव्हा तुमचा सडन इम्पॅक्ट होतो, तुमची पहिली रिॲक्शन असते इनहेल करणं, आणि तो बॅग मग नाकात आणि तोंडात जाऊ लागले आणि त्या सफोकेशनने लोक जाऊ लागले. अरे बापरे. म्हणजे सीट बेल्टचे 2 कारण, एक सफोकेशनने तुमचा जीव जाऊ नये, सेकंड तो इम्पॅक्ट जो आहे धडकण्याचा, माझी रिप केज वाचवण्याचं काम तो सीट बेल्ट करतो धडकण्यापेक्षा, आणि माझं श्वासक्रिया चालू राहण्याचं काम मला एअरबॅगच्या अर्थातच मला थांबवलेलं आहे. म्हणजे डबल सेफ्टी आहे. राईट, म्हणून ती क्लिप लावणं अतिशय चुकीचं आहे. ती अमेझॉनवर क्लिप भेटते, त्याच्यावरती केसही चालू आहे, ते टाकू नये. तर अर्थात ही गोष्ट बारकाईने समजून घ्या. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की यार हे काय यांनी नियम आणलेले आहेत, हे काय विचार करतात की नाही करत. तर मित्रांनो, आज आपण हे सगळं ऐकताना या गोष्टी लक्षात येत आहेत. अर्थात मलाही असे प्रश्न पडले जे तुम्हाला पडत असतील की यार सीट बेल्ट का लावायचं आहे आणि सीट बेल्ट आणि एअरबॅगचं काय कनेक्शन आहे. तर इतका बारकाईने विचार सरकार किंवा सरकारची जी तज्ज्ञांची समिती असते ती आपल्यासाठी करते. आणि अर्थात हे सगळे नियम अनुभवातून आणि आधीच्या ॲक्सिडेंटल केसेसमधून आलेले अनुभव या सगळ्यांचं मिलाप म्हणून हे सगळे नियम आहे. तर तुम्हीही हे सगळे नियम पाळाल अशी मी नक्की अपेक्षा करतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मोबाईल वापर आणि ॲक्सिडेंट. आता अर्थात आपण खूपदा ऐकत असतो, मलाही माझे वडील खूपदा सांगत असतात मोबाईल वापरायचा नाही गाडी चालवताना, परंतु काही कारणास्तव म्हणा किंवा काय आपण मोबाईल हा वापरला जातो.
मोबाईलचा आणि ॲक्सिडेंटचा काय संबंध? काय होतं नॉर्मली की आपलं जीवन एवढं आता धकाधकीचं झालंय किंवा फास्ट झालेलं आहे की मला आज रविवार आहे, मला सुट्टी आहे, काहीच काम नाही, कोणतं अपॉइंटमेंट नाही, काही नाही. मी एका ठिकाणी दुसऱ्या मित्राच्या घरी चाललेलो आहे आणि मला त्या मित्राचा फोन येतो कुठपर्यंत आलाय. बरोबर. त्या मित्राला माहिती असतं की 15 मिनिटात येणार आहे आणि गाडी चालवताना मी उचलून त्याला कळवतो की इथपर्यंत आलेलो आहे. त्याची तुम्हीच शांतपणे विचार केला तर काय आवश्यकता आहे? काहीच आवश्यकता नाही. किंवा आपल्या हातात असं कोणतं पद आहे की तो फोन न उचलल्यामुळं की समोरच्याचा जीव धोक्यात आहे. एक दिवसातून तुम्हाला जर 100 फोन येत असतील तर असा कोणता एक फोन असतो जो तुम्ही त्याच वेळेस नाही उचलला तर खूप करोडचं नुकसान होणार. एकही फोन नसतो. बिलकुल. म्हणजे जर चालवताना आता शासनानं मग किती किती प्रयत्न करायचे की तुम्ही फोनही उचलू नका. साधी गोष्ट आहे, स्टेअरिंग आहे, गाडी 70-80 स्पीडनं आहे, तुमचं मन डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे, तुम्ही फोन उचलताना असं करताना समजा इन केस एखादा कुत्रा जरी आडवा गेला, तुम्हाला कोण वाचवणार आहे? बरोबर. फोनवाला काय विचारणार आहे? खूप अर्जंट आहे, गाडी बाजूला घेऊ शकतो. आजकाल ते ब्ल्यूटूथ लावतात, पण ब्ल्यूटूथ साठी ते बटन दाबावं लागतं किंवा ब्ल्यूटूथ लावून फोन ऐकत बसतात, कुणाशी भांडत बसतात. ट्रॅव्हलिंग म्हणजे आपण एक हे शस्त्र आहे ते. तुम्ही नाही गेले तर दुसरा जाऊ शकतो की तुमच्या फोनमुळे. ठीक आहे, तुमची गाडी महागडी आहे, मोठी आहे, एक लहान मुलगा खेळत खेळत समोर आला, तो जीव जातोय. तुम्हालाही कोर्ट कचेरी होते, पोलीस केस होते. ह्या सगळ्याचा सारासार विचार करता आपण नाही केलं पाहिजे. मग शासनाचाच 10 वेळेस दंड झाल्यावर मी मोबाईल वापरणार नाही ही मेंटॅलिटी सोडून मी मोबाईल वापरणार नाही. एक मोबाईल वापराबद्दल बऱ्याचदा आपण एक गोष्ट ऑब्झर्व करतो, ते गुन्हा आहे का, त्याला दंड आहे का, ते एक मला विचारायचं आहे. आपण बऱ्याचदा शहरात फिरताना बघतो की लोक आजकाल इयरफोन वापरतायत. म्हणजे मोबाईल नाही वापरत आहेत, ते इयरफोन वापरतायत, ते सारखे कानाला लावलेले असतात. खरंच इयरफोन वापरणं हे म्हणजे सोशली योग्य की अयोग्य, त्याने ॲक्सिडेंट होतात की नाही होतात हा एक मुद्दा आहेच, परंतु लिगली मी गाडी चालवत असताना इयरफोन वापरणं योग्य आहे का? नाही. कारण कसं होतंय, तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होतंय. मी मोबाईल नाही, मी हेडफोन ऐकतोय, ब्ल्यूटूथ ऐकतोय नाही. कारण ज्या गोष्टीने तुमचं मन डिस्ट्रॅक्ट होतंय ते करू नये. इव्हन गाडीमध्ये लाऊड म्युझिक प्ले करणं हा पण गुन्हा आहे. आता तुम्ही म्हणताल प्रत्येक गाडीमध्ये एक म्युझिक प्लेअर दिलेला आहे. नाही, लाऊड म्युझिकला पण कायद्यानुसार त्याचे कंपाऊंडेबल आहे, पण गुन्हा नाही म्हणतात त्याला की दंड आहे. त्याला कंपाऊंडेबल म्हणतो की ते दंड भरून तुम्ही सुटू शकता. इयरफोन वापरायला किती दंड आहे साधारणतः? दंड त्याला आहे 1000 रुपये. अरे बापरे. जर तुम्ही पण इयरफोन जर वापरत असाल आणि मोबाईलवर जर बोलत असाल तर साधारणतः तुम्हाला 1000 रुपयांचा दंड हा होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे लक्ष ठेवा. बऱ्याचदा आजकालच्या जनरेशनला असं वाटायला लागलंय की मोबाईल वापरणं चूक आहे, इयरफोन वापरणं योग्य आहे. हा गैरसमज तुमचाही जर असेल तर तो मनातून काढून टाका. अर्थात मी तर इयरफोन वापरतच नाही, पण तुम्ही वापरत असाल तर नक्की हे बंद करा. पुढचा प्रश्न माझा हा आहे की अपघातांमध्ये बऱ्याचदा असं लक्षात येतं की रस्ते उभारणीमध्ये सुद्धा काही चुका असतात. जर आपण समृद्धी हायवेबद्दल बोललो, मी माझ्याच यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला होता जेव्हा एका बसचा मोठा ॲक्सिडेंट समृद्धी हायवेवरती झालेला होता. कारण मी स्वतः जेव्हा समृद्धीवरती गेलो तेव्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की हा पूर्ण रस्ता मला प्लेनली सारखाच दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला एक साधारणतः असं होऊ शकतं की खूप वेळ एकच गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा कुठेतरी आपण सायकोलॉजिकली एका वेगळ्या चक्रव्यूहामध्ये चालल्या जातो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अशा हायवेजवरती जास्त आहे. आणि त्यावेळेस आम्ही हे पण सांगितलेलं होतं की या हायवेवरती अपघात यामुळे होत आहे कारण डिस्ट्रॅक्शन्स नाही आहेत. अर्थात डिस्ट्रॅक्शनमुळे अपघात होतात हे किती जरी खरं असलं तरी डिस्ट्रॅक्शनमुळे आपण रोडवरती पण फार व्यवस्थित चालतो आणि त्यानंतर काही प्रतिकृती, काही वेगवेगळ्या गोष्टी त्या रस्त्याच्या मध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर हे जे रस्ते उभारणी केल्या जाते, याची जी पायाभरणी केल्या जाते, याच्यामध्ये धोरणात्मक बदल गरजेचा आहे का अपघात थांबवण्यासाठी? खरंच हे रस्ते फार व्यवस्थित बनल्या जातात का? आणि जर नसतील तर येणाऱ्या काळामध्ये काय
नियोजन असायला हवं. शासन जेव्हा कोणता रस्ता निर्मिती करतो त्यावेळेस हा सगळा विचार केलेला असतो. आता राहिली गोष्ट समृद्धीची, या टर्मला म्हणतात रोड हिप्नॉटिझम. राईट. कारण कसं आहे, आपल्याला गाडी चालवताना झाड काय चित्र असले ना की एक मन डिस्ट्रॅक्ट होत राहतं आणि आपण बरोबर चालत राहतो. परंतु समृद्धीला काय झालं की जेव्हा बनवताना आजूबाजूच्या झाडांची कापण्यात आली झाडे ते, आणि त्यानंतर असं सुरू झाल्यानंतर की डिस्ट्रॅक्ट करायला काहीच नव्हतं. त्यामुळे लोकांना झोप येऊ लागले, आणि सिमेंटचा रस्ता असल्यामुळे आणि लोकांच्या ओव्हर स्पीडिंगमुळे टायर फुटू लागले. बरोबर. त्यानंतर आता शासनाने काय केलं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुठे कलाकृती, कुठे चित्रे, कुठे रंगीतपणा, बऱ्याच ठिकाणी मीडियनमधून तर पूर्ण आता झाडे लावलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी चित्र काढलेले आहेत. पेट्रोल पंप नव्हते सुरुवातीला, ते आता तयार केलेले आहेत. रेस्ट सेंटर तयार केलेले आहेत, फ्रेश होण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत. आणि ॲज अ RTO म्हणून आमच्या डिपार्टमेंट काय केलं होतं, ज्या ज्या ठिकाणी समृद्धीचे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी आमचा स्टाफ लावून ज्या ज्या माणसांचे, ज्या ज्या गाड्यांचे टायर वर्नआउट झालेले आहेत की प्रोबॅबिलिटी आहे की हे टायर फुटू शकतात, खास करून उन्हाळ्यामध्ये, तर त्यांना आम्ही विरोध केला तर वापस पाठवले होते. त्यावरतीही आमच्यावरती खूप ॲलिगेशन झाले की हे काम तुमचं नाहीये. बरं, ते काम आम्ही लोकांच्या जीवितासाठीच करत होतो, तरी ते आम्ही चालू ठेवलं की ज्या ज्या गाडीचे टायर फुटण्यासारखे आहेत, कारण टायर फुटून त्या गाडीचे ऍक्सिडेंट ठीक आहे वाचतील, पण मागून येणाऱ्या गाडीला पण ऍक्सिडेंट होऊ शकतो, धोका होऊ शकतो. म्हणजे शासन ह्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करतो. काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही कॉन्ट्रॅक्टरनं किंवा शासनानं बांधताना काही चुका झाल्या असतात, ज्या वेळेस लक्षात येतात त्याच वेळेस त्या रेक्टिफाय केल्या जातात. अच्छा. अर्थात आत्ता त्याच्या फार खोलामध्ये आपण आत्ता जाणार नाही, कारण रस्ते उभारणी करण्यामध्ये पूर्णपणे RTO म्हणून नाही, पण शासनाचा खूप मोठा रोल असतो. त्यावर लक्ष देणं हे त्यांचाही खूप मोठा रोल असतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वाहतूक, रस्ते वाहतूक किंवा रस्ते सुरक्षा याच्याबद्दलचा अभ्यासक्रम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अजूनही नाही आहे. म्हणजे आपण अवेअरनेस क्रिएट करतो शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, RTOच्या माध्यमातून असेल, NSSच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही संघटनांच्या माध्यमातून असेल, अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. परंतु जर अभ्यासक्रमातच जर हे जर घातलं तर माझ्या मते अजून जास्त त्याचा फायदा होऊ शकतो. होय, त्यात मी ठाम मताचा आहे की 9वी किंवा 10वी या वर्षी एक विषय असावा, एक हा विषयच असावा. हो, कारण तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जो 10वी पर्यंत गेलाय, अर्थात तो तेव्हाच गाडी चालवत असणार आहे किंवा नंतर तो चालवणारच आहे. आणि हे क्षेत्र असं आहे की जवळपास मागील पिढी जर सोडली आपण तर जवळपास आकडेवारी थोडीफार कमी जास्त होईल, जगामध्ये जेवढे काही जिवंत माणसं आहेत त्यातला असा एखादा माणूस असेल ज्याने वाहन वापरलेलं नाही. हो, अर्थात. आणि इथून पुढे तर टेक्नॉलॉजी अजून वाढणार आहे, स्पीड वाढणार आहे, सर्व आहे टेक्नॉलॉजी, हवेत उडणाऱ्या गाड्या येणार वगैरे, आपण काय करतो म्हणजे हा विषय अभ्यासक्रमात हवाच. बिलकुल. जर आज घडीला अशिक्षित, मंत्री, साधारण माणूस, मजूर, जगातला कोणी, 1 महिन्याच्या बाळापासून ते 111 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक जण वाहन वापरतो. बिलकुल. म्हणून 9वी 10वी असं वय आहे, टेंडर वय म्हणतो आपण, 15-16, त्या वर्षी हा विषय अभ्यासक्रमात असावा. मला वाटतं महाराष्ट्र बोर्डानं 9वीला एक चॅप्टर याच्यावरती दिलेला आहे, पण चॅप्टर असून हा एक स्वतंत्र विषय असावा. अच्छा. बऱ्याचदा आपण अपघातामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करत असतो की नागरिकांना सुचत नाही आपण काय केलं पाहिजे. तर अपघात पाहिल्यानंतर नागरिकांनी काय भूमिका घेतली पाहिजे, त्याचं काही शॉर्टमध्ये आपल्याला. अपघात झाल्यानंतर नॉर्मली अनुभव असा आहे की लोक फोटो काढतील, इन्स्टावर टाकतील, फेसबुकवर टाकतील. कृपया तसं करू नका. 2 नंबर आहेत, एक 100 जो पोलिसांचा आहे, त्यांना तुम्ही फोन करू शकता. नंबर 2 आहे 108. दोन्हीचे अनुभव मी घेतलेले आहेत. हो, अर्थात मी पण. आणि पूर्वी कायदा असा होता की ज्यानं ऍक्सिडेंटमध्ये, समजा एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे, मी माहिती दिली आहे किंवा अपघातग्रस्तांना दवाखान्यात घेऊन गेलेलो आहे, तर मला 10 प्रश्न विचारले जायचे. परंतु आता कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. माझ्या इच्छेच्या विरोधात मला साक्षीदार म्हणून बोलवलं जात नाही. बरोबर. उलट गुड सॅमरिटन नावाचा पुरस्कार मला दिला जातो. अच्छा. त्यात एक कन्सेप्ट आहे गोल्डन आवर. गोल्डन आवर म्हणजे काय, ऍक्सिडेंट झाल्या ठराविक वेळात जर ट्रीटमेंट मिळाली तर वाचण्याचे चान्सेस वाढतात, जास्त असतात. अर्थात. फोटो
काढण्यापेक्षा तिथून मदत करायची असेल, तुम्हाला मदत करायची असेल तर नाही केलेलं चालेल, पण तिथं थांबू नका. बरेचसे लोक बघ्याप्रमाणे ते थांबत गर्दी असतात करतात आणि मग अजून ॲम्ब्युलन्सला अडचणी येण्यासाठी वाढवतात. वेळ जातो, त्यांना हॉस्पिटल येण्यासाठी वेळ जातो. फोटो काढणं हा तर मी म्हणतो गुन्हाच, काढूच नाही पण थांबू पण नाही. आणि गोल्डन आवरमध्ये जर तुम्ही त्यांना घेऊन गेले, तुम्हाला पोलिसांचा कोणताही त्रास होणार नाही. तुमची इच्छा असेल की तुम्ही साक्षीदार म्हणून तुमचं मत द्यायचे तरच, नाहीतर पोलीस त्रास देत नाहीत. उलट पक्षी तुम्हाला गुड सम्राटांचा पुरस्कार भेटेल, त्यासाठी मदत करा. नाही काही की पाप पुण्याची कल्पना आहे जगात, तर पुण्य कमवण्यासाठी, एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी तरी ह्या गोष्टी करा. आणि स्वतःही ट्रॅफिकचे नियम पाळा, म्हणजे जेणेकरून ऍक्सिडेंट, अपघात होणार नाही. अर्थात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी जात असताना रस्त्यावरती अपघात झालेला होता. तरुण मुलगा होता आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली तो अडकला होता. त्या मुलाला उचलून नंतर मी जवळचं जे काही रुग्णालय होतं, ग्रामीण रुग्णालय, तिथे गेलो होतो. त्यानंतर मला बऱ्याचदा पोलिसांचे फोन आले, पण ते प्रत्येक वेळी मला विचारत होते, सर तुम्हाला वेळ आहे का, तुमचं नाव याच्यामध्ये टाकायचं आहे का, तुम्हाला बोलवायचं आहे का. आणि इतकं व्यवस्थित, आणि म्हणजे तुम्हाला फील येईल की यार कुछ तो अच्छा कर रहे हो जिंदगी में, तो अगर आपको भी रास्ते में अगर कोई दिख जाए तो उसकी हेल्प ज़रूर करना. कोणीही अपघातामध्ये असेल, आज कोणीतरी दुसरा आहे, उद्या कदाचित आपण, आपले जरी चूक नसेल तरी इतरांच्या चुकीमुळे की होईना तिथे असू शकतो, याची जाणीव नेहमी ठेवा. रस्त्यावरती तुम्ही जर कोणाला मदत करत असाल तर माझ्या माहितीच तो मी खूप लोकांना घेऊन गेलोय. दवाखाना तुम्हाला नक्की मदत करतो. 108ची ॲम्ब्युलन्स तुमच्यासाठी येते, 15 मिनिटात येते. 108च्या ॲम्ब्युलन्सचा एक प्रॉब्लेम फक्त आम्हाला समोर आलेला होता. माझ्या समोर एक ॲक्सिडेंट झाला, रिक्षा पलटी झालेला होता एका छोट्या हत्तीच्या धडकेने. तो रिक्षा पलटी झाल्यानंतर आम्ही सिग्नलवरती होतो, आम्ही सगळेजण पळालो. तो रिक्षा आम्ही सरळ केला. सरळ केल्यानंतर सगळे आजूबाजूला होते, खाली एक लहान मुलगा होता. लहान मुलाला मी जेव्हा उचललं तेव्हा माझ्या लक्षात आलं, अंधार होता थोडासा, पण माझ्या लक्षात आलं की तिथे रक्त बऱ्यापैकी आहे आणि त्या मुलाच्या कानालाही रक्त लागलेलं होतं. तर अर्थात कानाला रक्त लागले म्हणून मला ती केस थोडीशी सिरियस वाटली. आणि मग सरकारी दवाखान्यामध्ये, म्हणजे आमच्या इथली जे घाटी आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, हे जवळपास त्या ॲक्सिडेंटच्या जागेपासून एक 12 किलोमीटर दूर होतं. मग तिथे जाण्याऐवजी अगदीच बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावरती जो दवाखाना होता तिथे मी त्याला घेऊन गेलो. डॉक्टरांना दाखवलं, त्याचं प्रायमरी ट्रीटमेंट केली. मी 108ला फोन केला होता. फोन केल्यानंतर ॲम्ब्युलन्स आली तिथे. मग मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, मी या दवाखान्यात आलो आहे, आता इथून आपल्याला, त्यांना ऊसतोड कामगार होते, आजी आजोबाकडे असलेला तो नातू होता आणि मुलीकडे ते चाललेले होते. त्यांच्याकडे खिशामध्ये 100-150 रुपयांपेक्षा जास्त पैसे नव्हते. इतकं साधारण ते आजी आजोबा, मला म्हणजे इतकं वाईट वाटलं. मग मी त्यांना फोन केला ॲम्ब्युलन्सला, म्हटलं आता याचं प्रायमरी ट्रीटमेंट तर आम्ही केली आहे, याला आता घाटीमध्ये नेणं गरजेचं आहे, याच्या डोक्याला काही मार लागला का हे बघणं. तर त्यावेळेस त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही त्यांना नेलेलं असेल तर आम्ही त्यांना तिथून नेऊ शकत नाही. ॲक्सिडेंटच्या जागेपासूनच गव्हर्नमेंट हॉस्पिटलला 108ची ॲम्ब्युलन्स नेऊ शकते. अर्थात हा अनुभव मला आलेला होता, परंतु त्यानंतर मी जेव्हा त्यांना रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी माणुसकीच्या नात्याने त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन गेलं. म्हणजे जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर शासनाचे लोक तुम्हाला 100% मदत करतात. भले त्यांचे काही नियम असतील आणि नियम बनवलेले माणसाने आहे, कदाचित त्यातले फ्लॉ हळूहळू बाहेर निघतील, पण तुम्ही मात्र मदत करणं थांबवू नका. पुढचा एक फार महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे सर, की तुम्ही असा एखादा अनुभव ॲक्सिडेंटचा बघितलेला आहे का, की ज्यामध्ये खरं तर तो जीव वाचू शकला असता पण काही कारणास्तव तो नाही वाचला? असं नाही वाचलंच नाही, चांगला अनुभव, ॲक्सिडेंटचा अनुभव हा वाईटच राहतो. साधारणतः 10 वर्षापूर्वी मुंबई अहमदाबाद रोडला वसईच्या आसपास एक अपघात झालेला आणि मी ऑफिसला जात असताना त्या साईड ॲक्सिडेंट झालेला. मग पहिला अनुभव मी 108 म्हणजे काय की जसं 100 नंबर पोलिसांचा आहे, 108 हा नंबर ॲम्ब्युलन्सचा आहे. ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 108 नंबर फिरवला. प्रत्येक हायवेवरती एक 20-20 किलोमीटरला शासनानं ह्या ॲम्ब्युलन्स उभ्या केलेल्या आहेत.
ऍक्सिडेंट केल्यानंतर 15 ते 20 मिनिटात ती गाडी येते, अर्थात, ॲम्ब्युलन्स नक्की येते. त्या नजीकच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा ट्रॉमा सेंटरला त्या अपघातग्रस्तांना घेऊन गेलं जातं. गोल्डन आवर काय हा मी त्याचा अनुभव घेतलेला की त्या माणसाच्या 2 व्हीलरवरून तो घसरून पडलेला होता. मग 108ला फोन लावला, 15 ते 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली आणि गाडीत टाकलं. आणि नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा भेटायला गेलो की काय झालं नेमकं, त्यावेळेस डॉक्टरांनी ही कन्सेप्ट आम्हाला समजून सांगितली, गव्हर्नमेंट डॉक्टरनं, की यू बॉट हिम विदिन गोल्डन आवर. मग ही कन्सेप्ट कळली की यामुळे जीव वाचतो. अरे वा. आणि कायदा तर पुन्हा आहे, तो कुणाचा तरी मुलगा भाऊ वगैरे असेल की डोक्याला मार लागला, काही दिवस दवाखान्यात राहिला, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल होतं, एक काय जास्त बिलही झालेलं नाही ना, ॲम्ब्युलन्सचा खर्चही घेतला जात नाही. हो हो हो. तुम्ही राशन कार्ड धारक असाल BPLचे तर तो अपघाताचा पूर्ण खर्चही शासनच करते. त्यामुळे ज्यांना कुणाला मदत करायची, पोलिसांना बोलवायचं नाहीये तर नका बोलू, पण 108 डायल करून फक्त लोकेशन द्या, या ठिकाणी अपघात झालेला आहे, आणि तुम्ही तिथून निघून गेले तरी चालेल. त्या ठिकाणी खूप छान कॉल सेंटरवरचे लोक आहे 108चे. आम्ही स्वतः याचा मी बऱ्याचदा अनुभव घेतलेला आहे सर. म्हणजे मी बऱ्याचदा पहिले मी बाहेरगावी खूप फिरायचो, खूपदा मी 108चा अनुभव घेतलेला आहे. कितीतरी वेळेस असं झालंय की 108ला मी फोन केला, परंतु मला समोर त्या पेशंटचं नाही बघवलं गेलं, आणि मला जर परिस्थिती वाटली तर मी त्याला उचलून गाडीत घेतलं, दवाखान्यात पोहोचलो, ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचते, तरी सुद्धा आजपर्यंत मला कधीही त्यांची ॲरोगन्सी आजपर्यंत नाही जाणवली. खूप छान रिस्पॉन्स ते देता. तुमच्या आजूबाजूला जर ॲक्सिडेंट जर कधी घडला असेल तर नक्की पहिले 108ला फोन लावा. पुढचा एक प्रश्न माझा असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून, जसं तुम्ही एक पुणे मुंबई रस्त्यावरचं एक उदाहरण आम्हाला दिलंच, अजून आपण काही तंत्रज्ञान डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत का, की जेणेकरून आपण रस्ते अपघात कमीत कमी करण्यावरती येऊ? आणि माझा शेवटचा एक प्रश्न असणारच आहे तुम्हाला की 2030 पर्यंत आपण 0 डेथ या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो का तंत्रज्ञानाच्या मदतीने? अशा काही डेव्हलपमेंट्स चालू आहेत का? होय, निश्चितच आहेत. OBD नाव ऐकलं असेल तुम्ही, ज्या BS6च्या गाड्या आल्या. शासन प्रयत्न काय करतं की BS4 नंतर आपण BS5 न घेता, BS म्हणजे भारत स्टेज, हे पॉल्युशन नॉर्म्स आहेत. बरोबर. की जागतिक लेवलला पूर्वी Euro 1 Euro 2 राहायचं, तर त्या धर्तीवरती आपण भारत स्टेज पॉल्युशन नॉर्म्स करतो. BS4 नंतर डायरेक्ट आपण ओडी घेतली ती BS6 वरती, 5 नाही केलं. म्हणजे यात काय केलं आपण की पॉल्युशन नॉर्म्स अजून स्ट्रिंजंट केले. बरोबर. कार्बन डायऑक्साईड, NOx प्रमाण खूप कमी केलं. कॅटलिटिक कन्व्हर्टर आले, तुम्ही त्याला जे युरिया म्हणता ॲडब्ल्यू गाडीमध्ये टाकायचं, डिझेल गाडीमध्ये ते येऊ लागलं. परत OBD ऑन बोर्ड डायग्नोसिस, जे आपला गाडीचा डॅशबोर्ड असतो त्यावरती तुम्हाला सुरुवातीला फक्त स्पीड, पेट्रोल किती आहे, डिझेल किती, एवढंच यायचं. आता त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला एखादा इंजिन मध्ये फॉल्ट असेल, गाडी हिट झाली वगैरे वगैरे गोष्टी ऑटोमॅटिक येतात, चावी लावली दिसून येतात. आता OBD2 त्याची पुढची स्टेप ही आहे की तुमच्या गाडीची PUC संपली, किंवा गाडी PUC म्हणजे कागद नाही. लोकांना वाटतं मी PUC काढली म्हणजे माझी गाडी नॉन पॉल्युटेंट झाली. नाही. जेव्हा गाडीतून धूर येऊ लागला की गाडी एक्स्ट्रा इमिशन करते, दिलेल्या नॉर्म्सपेक्षा जास्त इमिशन करते, त्यावेळेस गाडीवरती मेसेज येईल, सिग्नल येईल. बरोबर. की युअर व्हेकल इज पॉल्युटिंग, किंवा इमिशन तुमचं जास्त येऊ लागलंय, गो टू नियर बाय सर्व्हिस स्टेशन, असा मेसेज येईल. किंवा तुम्ही ओव्हर स्पीड करताय. आता माननीय गडकरी साहेबांचे तर विचार असे आहेत की कॅमेऱ्याचीही गरज नाही, RTOचीही गरज नाही, पोलिसांचीही गरज नाही. की माझ्या गाडीची जर स्पीड लिमिट भारतामध्ये 120 वर कुठे स्पीड लिमिट नाही, काही ठिकाणी 80 आहे, काही ठिकाणी 60 आहे, व्हॉट एव्हर नव्हे. बट इफ आय एम स्पीडिंग माय व्हेकल मोर दॅन 120 मीन्स मी कायदाच फॉलो करत नाही. त्या ठिकाणी माझीच गाडी मला मेसेज करेल, RFID मधून पैसे कट होतील. अरे बापरे. यू हॅव क्रॉस द स्पीड लिमिट, हेन्स डिडक्टेड 2000 रुपीज अंडर दिस सेक्शन. क्या बात आहे. हे जेव्हा होईल, आता हे स्वप्न होत असेल, आता हे जे काय मी बोलतोय ते पटणार नाही, मी ओव्हर स्पीड केलं, रॉंग साईडनं हे केलं, तर माझ्या गाडीमध्ये जर मी असं डिझाईन केलं तर होऊ शकतं. जर ड्रायव्हरलेस गाडी येऊ शकते, नियमातली गाडी, बऱ्याच कंट्रीमध्ये ड्रायव्हरलेस गाडी चालते, आपल्याला ड्रायव्हर्स लेणं अवघड आहे.
परंतु ह्या गोष्टी केल्या, मी रॉंग साईडनं लेन कटिंग केली, तर माझी सिस्टीम जनरेटेड मेसेज येऊन माझ्या RFID टॅग मधूनच पैसे कटू लागले, फास्टॅग मधूनच पैसे कटू लागले. तर मी प्रॉपरली बिहेव करल, गाडी मी व्यवस्थित चालवणार. जर शिकवून ह्या गोष्टी येत नाहीयेत, दंड करणं चुकीचं आहे, पण जीव वाचवण्यासाठी दंड हा आवश्यक आहे. म्हणजे AI द्वारे ह्या गोष्टी आपण करू शकतो. नक्कीच. तर AIचा फार गुड यूज, आणि अर्थात नितीन गडकरी साहेबांची प्रतिमाही अशी आहे की सातत्याने नाविन्यपूर्वक काहीतरी गोष्टी करण्याची त्यांची धडपड असते, आणि त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक वेळेला तेच मंत्री आहेत रस्ते विकासाचे वगैरे, तर येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून असे चांगलं काम घडो. 2030 पर्यंत खरोखर 0 डेथ लक्ष्य गाठणं शक्य आहे का? होय, आणि त्यावरती शासन, केंद्र शासन, राज्य शासन खूप प्रयत्न करते. CORS, कमिटी ऑन रोड सेफ्टी, एक माणसानं PR साऊथ इंडियन त्यानं PIL टाकली होती रस्ते अपघातासंबंधी. त्याचा कॉग्निझन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं एक समिती तयार केली, कमिटी ऑन रोड सेफ्टी. अच्छा. त्याचे अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज. क्या बात आहे. बरं. आणि ते पूर्ण देशातल्या ऍक्सिडेंटच्या डाटा वगैरे अनालिस करून उपाययोजना आपण करतो. तज्ञांची समिती आहे, आणि नशिबाने मला त्या समितीवर काम करायला चान्स मिळाला. अरे वा वा. त्या सेलला, रोड सेफ्टी सेलला मी 2 वर्ष होतो. त्यात प्रत्येक शहरातले, तुमच्या संभाजीनगर मधीलही ज्या ज्या ठिकाणी वारंवार ऍक्सिडेंट होतात त्याला नाव दिलेलं आहे ब्लॅक स्पॉट. अच्छा. आणि पूर्ण देशभरातले असे ब्लॅक स्पॉट काढलेले आहेत. अरे बापरे. ग्रामीण भागापासून ते राजधानीपर्यंत प्रत्येक शहरातले ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करून त्या ब्लॅक स्पॉटवरती काय करावं लागेल, स्पीड ब्रेकर टाकावं लागेल, ते टाकलेत किंवा टाकण्यात आलेले आहेत. डिवायडर करायचं आहे, इथून डिवायडरला कट नाही पाहिजे, या ठिकाणी स्पीड लिमिट लावा, या ठिकाणी एक ट्रॅफिक पोलीस उभा करा, या ठिकाणी रस्त्याची डिझाईन चुकलेली आहे. हा पूर्ण अभ्यास केलेला आहे. अरे वा वा. आणि हा अभ्यास दरवर्षी होतो. क्या बात आहे. तुम्ही बघत असाल की ह्या ठिकाणी वारंवार ऍक्सिडेंट होतात, त्या ठिकाणी काहीतरी इम्प्रुव्हमेंट मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी झालेलं आहे. हे शासन करतंय हळूहळू. त्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होते. पण होतंय काय की संख्या एवढी वाढत चाललेली आहे की पूर्वी जर 100 गाड्या होत्या तर 10 ऍक्सिडेंट व्हायचे. आज कसं होऊ लागलेलं आहे की 1000 गाड्या झालेल्या आहेत, ऍक्सिडेंट 100 होऊ लागले. ते प्रमाण आपल्याला कमी करता येत नाहीये. पण त्यात जेव्हा जेव्हा लोकांचा अवेअरनेस वाढेल, AI द्वारे वगैरे, टेक्नॉलॉजीद्वारे म्हणा किंवा प्रबोधन करून म्हणा, अशा गोष्टी जेव्हा हळूहळू वाढतील ना, हे प्रमाण कमी होईल. आणि 2030 पर्यंत हे जे टार्गेट तुम्ही म्हटलेलं आहे हे अचीव करणं खूप अवघड गोष्ट आहे. पण त्या दृष्टीनं शासन पाऊल उचलतंय. आता वेळ आहे जनतेने पाऊल उचलायची. क्या बात आहे. अर्थात AI द्वारे हे सगळं थांबवणे किंवा एकूणच शासन आपल्यासाठी काय काय करतं. बऱ्याचदा आम्ही शासनाला आणि अर्थात सगळ्यांना शिव्या देण्यामध्ये धन्यता मानतो, कारण आम्ही सामान्य लोक आहोत, बोलण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. कर्तव्य पाळणे हे काही आम्हाला अजून कोणी शिकवलेलं नाही आहे, आणि एक सामान्य नागरिक म्हणून अर्थात म्हणजे आपलं कर्तव्य हे आम्ही पाळत नाही. म्हणजे मतदानाच्या दिवशी घरी झोपा काढणारे सुद्धा RTOचं असं आहे, पोलिसांचं असं आहे, दवाखान्यांचं असं आहे, सरकार किती नालायक आहे, अशा सगळ्या गप्पा मारणारे आपण हजारो लोक आपल्या आजूबाजूला बघत असतो. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला विचारेल, बऱ्याचदा तुम्हालाही कन्फ्युजन असणार आहे. रस्त्यांवरती त्याच्या रेषा असतात, कधी पांढऱ्या असतात, कधी पिवळ्या असतात, कधी त्या पूर्ण असतात, कधी तुटलेल्या असतात. या रेषांचा अर्थ काय? साधारण एक कॉमन मॅनचं लॉजिक लावा की जेव्हा एक सरळ रेषा मी ओढलेली आहे, याचा अर्थ ती बाउंड्री झाली, ती मला ओलांडायची नाहीये. ओके. जेव्हा मी तुकडे टाकलेले आहेत याचा अर्थ मी क्रॉस करू शकतो. सिंगल रोड आहे, विदाउट डिवायडर आहे, त्या ठिकाणी मध्ये पांढरी लाईन लावलेली असते, 2 पांढऱ्या लाईन असतात. म्हणजे यांना तिकडे जाऊ नये, त्यांनी इकडे येऊ नये. अच्छा. व्हर्च्युअल डिवायडर आहे, दगडाच्या ऐवजी पांढरी लाईन आहे. 2 रस्त्याच्या मध्ये कट असते, एक गॅप न पांढऱ्या लाईन असतात. म्हणजे समजा 2 लेन आहेत आणि मी या लेनने चालू, ओव्हरटेक करण्यासाठी या लेनला येऊ शकतो. पण ज्या ठिकाणी कंटिन्युअस पट्टी आहे त्या ठिकाणी मी ओव्हरटेक पण करायचो नाही. रस्त्याच्या कडेला परत एक पट्टी असते, याचा अर्थ मी इकडे जायचं नाही. अच्छा. काही वेळेस पिवळी असते, मी थांबायचंही नाहीये. अच्छा, पिवळी असेल तर थांबायचं. म्हणजे असे वेगवेगळे आहेत जे आपले जेवढे काही रोड सायन्स आहेत, तुम्ही फक्त थोडस
लॉजिक दिमाग लगावा, लॉजिकल आहे. अच्छा. तुटक आहे म्हणजे गॅप आहे. लहान मुलगा गेम खेळता नाही, त्याला कळतं की इधर गॅप आहे तो इधर जाना है, नाही आहे तो जा नाही सकते. सेम आपला आहे त्या रस्त्यावरच्या पट्ट्यावरती. आणि एक छोटीशी गोष्ट, निगेटिव्हिटी आपल्याकडे भरपूर आहे. शासन काय करते, हे काय करतो, ते काय करतो, मी काय करतो हे कोणीच विचारत. मी हेल्मेट घालतो का नाही, मी सीट बेल्ट घालतो का नाही. आणि 99% वेळेस तुम्ही रस्त्यावरती गेला ह्याला आणि समोरच्या एखाद्या माणसाशी धडकला, तुम्ही अरे दिसत नाही का, तो म्हणतो तू आंधळा झालाय का. दोघं एकामेकाला भांडता, बांधायला बांध नाही, भांडणं करून घरी जाता. जाईपर्यंत तुमच्या मनात तो जास्त बोलला किंवा मी जास्त बोललो, एक तर जिंकण्याची मनावरती किंवा मला जास्त बोलला, कुठं भेटला त्याची बघतो. घरी गेल्यानंतर बायका परावरती राग काढता, झोपेत ते करता. रिव्हर्स करा, समोरचा आलाय, पहिला प्रश्न विचारा, चुकी तुमची असो त्याची असो, लागलं का. तो विचारतो नाही भाऊ तुम्हाला लागलं का. आणि 2 मिनिटानं तुम्ही आयुष्यभरासाठी तो प्रसंग आयुष्यात तुमच्या राहत नाही. बरोबर, तुमचा मेंदू विसरून जातो. पण भांडून गेला ना, पुढचे 10 दिवस ना तुम्ही सुखाने झोपता ना तो झोपतो. ऍक्सिडेंट न होता हे जे प्रकार आहे तो टाळला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, निगेटिव्ह नाही बोलावं. 70 वर्ष झालेत फक्त. 70 वर्षामध्ये आपण जे काय अचीव्ह केलेलं आहे, जो अमेरिकेचा अध्यक्ष मोबाईल वापरतोय तो तुम्ही मी वापरतोय. बरोबर. ज्या प्लॅटफॉर्मवरती जगातले जस्टिन बिबर वगैरे करोडपती किंवा अब्जोपती किंवा मायकल जॅक्सन वगैरेला ज्या घेता आलं नाही, करता आलं नाही, त्या गोष्टी तुम्ही युट्यूबवर जगाला, अमेरिकेतल्या माणसाला संवाद साधताय. बरोबर. अजून काय पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी शासनानेच करायच्या, मला कायदा पालन करायचं नाही. अजून एक अनुभव, तुम्हाला ट्रॅफिक व्हायोलेशन करताना किंवा कोणताही गुन्हा करताना जेव्हा पकडलं जातं ना, पैसा मागण्याच्या अगोदर देण्याची ऑफर दिली जाते. अनुभव तुमचाही असेल की 500 रुपये दंड आहे, मी दंड भरायला तयार आहे असं म्हणण्यापेक्षा ओळखीच्या कोणाला तरी फोन लावणे, राजकारणाऱ्याला फोन लावणे, अधिकाऱ्यांना फोन लावणे, जवळच्या मित्राला फोन लावणे, किंवा काही घेता का तिकडून 99.99% माझा अनुभव आहे, तिकडून मागणी होत नाही, इकडून पहिले फोर्स केला जातो. आणि मग जे मॅनेज करून माझ्याकडून चूक झाली, हेल्मेट घातले नाही, काय दंड किती आहे, हे लायसन्स आहे, गाडीचे पेपर, दंड किती आहे, 500 रुपये, हा घ्या म्हणणारा खूप क्वचित भेटतो. अर्थात मग ह्या साईडनं पण ते झालं. जर भ्रष्टाचाराबद्दल जर तुम्ही अर्थात विचारणार असाल तर त्याचं उत्तरही सरांनी आपल्याला दिलेलं आहे की तुमच्याकडे पैसे मागितले जात नाही, तुम्ही देतात, कारण जो दंड आहे तो जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा कमीत काही होतंय का हा आपला प्रयत्न असतो. एकूणच सर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला खूप सुंदर पद्धतीने उत्तरं दिले आणि अगदी आमचे जे काही श्रोते आहेत त्यांचे कान उघडतील, डोळे उघडतील अशा पद्धतीचं आपण सगळं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आपण हे सगळे अनुभव आपल्या आजूबाजूला घेत असतो, बऱ्याचदा अवेअरनेसमध्ये आपण कमी पडत असतो. तर यासाठी आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी एक बनवला. अर्थात सरांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं आणि इतक्या सुंदर भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. खरं तर एखाद्या अधिकाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून आपण इतकं गोड बोलण्याची अपेक्षा कदाचितच केलेली असेल, एवढं गोड त्यांनी आपल्याला भाषेमध्ये सांगितलं. खूप खूप धन्यवाद सर आपले. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओची आपल्याला खूप जास्त गरज आहे, या अवेअरनेसची आपल्याला खूप जास्त गरज आहे, या ज्ञानाची आपल्याला खूप जास्त गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.